नमस्कार. पुन्हा एकदा शिवयुनिटी फाउंडेशनला भरभरून प्रतिसाद आपल्याला या पत्रकाच्या माध्यमातून मिळत आहे आणि हे सुद्धा एक आपल्याला निनावे आपल्याच अभियोग्यताधारकाने पत्र पाठवलेलं आहे आणि त्याच्यासाठी नुकतीच आपण शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतलेली आहे आणि अशी आज आपल्या शिवयुनिटी फाउंडेशनला जर तुम्ही तुमच्या विभागातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील अशा संस्थांची नावं जर दिली तर ती आपण अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्यांनी पोर्टलला जागा द्यायला हव्यात. मग ते स्थानिक स्वराज्य संस्था असोत, अंशदान अनुदानित असोत, खाजगी अनुदानित असोत किंवा मनपा नपा असोत, अशा संस्थांची नावं तुम्ही शिवयुनिटी फाउंडेशनला पत्राद्वारे पाठवायची आहेत आणि ही पत्र आहेत आपण डायरेक्ट मुख्यमंत्री यांच्याकडे घेऊन जाणार आहोत. ऑलरेडी शिक्षण मंत्र्यांना आपण याच्या संदर्भात कारवाई करण्याचं पत्र दिलेलं आहेच आणि त्यांनी त्याच्यावरती सुद्धा एक सिरियस नोट लिहून ठेवलेले आहे. त्याचे अपडेट्स आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून नव्हेच तर शिक्षण मंत्री कार्यालयाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आलेले दिसतील. तर हे पत्र आपल्याला पाठवलेलं आहे. पाहू शकता पत्राचा मायना असाच आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीला जागा न देणाऱ्या संस्थांचा मनमानी कारभार. तुम्ही पाहिलेला आहे की या चॅनलवरती आपण पत्रव्यवहार कसा करायचा याच्या संदर्भात एक ड्राफ्टचा व्हिडिओ बनवला होता. तो एकदा पाहून घ्या किंवा याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. संदर्भ शासन निर्णय 23 जून 2017 यानुसार पवित्र पोर्टलला सर्व आस्थापनांनी जागा द्यायला पाहिजे होत्या, परंतु 2017-2023 मध्ये कोणत्याही आस्थापनांनी जागा दिल्या नाहीत. म्हणून बघा यांनी इथं व्यवस्थित हे पत्र लिहिलेलं आहे. ते 2025चा निकाल लागला असून 2 लाखाहून उमेदवार रजिस्ट्रेशनच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु एवढं सगळं होत असताना शासनाचा 16 ऑक्टोबरचा GR असताना अजूनही पोर्टलला न जागा बऱ्याच देणाऱ्या संस्था आहेत. संस्थेचे नाव, तालुका, जिल्हा ॲज इट इज त्यांनी खूप छान ज्यांनी हे पत्र पाठवलेलं आहे त्याला खूप खूप मनापासून धन्यवाद. आमच्या शिक्षकांच्या लढ्यासाठी तुमचा हा खारीचा वाटा नक्कीच आम्ही विसरणार नाही. तर बघा ह्याच्यामध्ये त्यांनी पालघर जिल्ह्यातल्या बऱ्याच संस्थांची नावं दिली आहेत. या अगोदर सुद्धा आपल्याकडे पालघर जिल्ह्यामधल्या 16 संस्थांची नावं आपल्याकडे आली होती आणि हे जर तुमच्या जवळपास असेल तर तुमच्या लक्षात येते पालघरमध्ये. परंतु ही नावं आणि त्या नावामध्ये बदल आहे. त्यामुळे कोणी पाठवत असेल तर तुम्ही वाट पाहत असाल की आपल्यासाठी ते काम करेल, तर असं करू नका. तुमच्या जर निदर्शनात जर अशा संस्था आल्या ज्यांनी अजून पोर्टलला 2017-2022चा दुसरा टप्पा याच्यामध्ये जर जागा दिल्या नसतील तर मात्र तुम्ही फटाफट अशा संस्थांचा ॲड्रेससुद्धा पाठवायचा आहे जेणेकरून यांची कंप्लेंट आपण शालेय शिक्षण विभागाला करूयात. आणि हा जो आपला प्रवास आहे तो 5000 संस्थांचा आहे. आतापर्यंत आपल्याकडे जवळपास 750 संस्था आलेल्या आहेत आणि येत्या 15 दिवसात आपण 5000 पर्यंत पोहोचूच याच अपेक्षेसह सर्वांपर्यंत